हे बोले हर हर महादेव. तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की आपण सोने पोल्ट्री फार्मवरती दिवसभराचे पूर्ण कामे केलेले आहेत आणि निघालो होतो आपण तुळजापूर दर्शनाला. आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आपला पोल्ट्री फार्म एकदम व्यवस्थितरित्या पूर्णपणे चालू आहे. तर आपण निघालो होतो आता संध्याकाळी नाईटच्या टायमाला 7:30 आताच्या टायमाला आपण निघणार आहोत. तर बघू वाटामध्ये काय होते काय नाही ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे जाऊन दाखवूनच काय वाटामध्ये काय काय नवीन गोष्टी आलेल्या आहेत काय नाहीत, कारण आपण पहिल्या दिवशी जात आहोत. आणि गावामध्ये एंटर केल्याबरोबरच आपल्या गावचे आईसाहेबांचे दर्शन झालेले आहे. ते तुम्हाला पुढे चलून मी दाखवतो कसं आहे काय नाही नियोजन. गाव असं एकदम मस्त केलेलं आहे. ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकता नियोजन काय केलेलं आहे काय नाही. आई तुझ्या चरणी आभाळ धरणी येऊन विसावले. आणि आपली एनर्जी ड्रिंक घेऊन आपण निघालो आईसाहेबाच्या दर्शनासाठी. आपण आपल्या गावातून आता निघालेलो आहो आणि औसा इथल्या ब्रिजवरती आपण आलेलो आहो. अजून इथून 50 किलोमीटर अजून पुढे तुळजापूर आहे. तर बघू वाटामध्ये अजून काय काय नवीन गोष्टी आहेत ते तुम्हाला दाखवतो. जे काही भाविक भक्त करत जात आहे तुळजापूर यात्रेसाठी त्यांची सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण हो. हेच आहे तुळजाभवानी मातेच्या चरणी माझा पूर्ण हो. पोल्ट्री फार्म करून प्रार्थना की तुळजाभवानी प्रतिष्ठानतर्फे वाटामध्ये अन्नछत्राचं नियोजन केलेलं आहे व त्या अन्नछत्रावरती आपण प्रसादाचा लाभ घेत आहोत. प्रसाद खिचडी वगैरे केलेले आहे व खिचडी गंमत झालेली आहे. आपण स्वाद घेतलेला आहे. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आपला प्रवास एकदम सुरक्षितपणे झालेला आहे व आपण आता तुळजापूरमध्ये एंट्री मारलेली आहे. तर बघू पूर्ण नियोजन पुढचं कसं आहे काय नाही. आई तुझ्या चरणी आभाळ धरणी येऊन विसावले. देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार तू तुळजापूर परिसरामध्ये एंट्री आपण मारलेला आहो. पुढचं डेकोरेशन एकदम मस्त दिसत आहे. तुम्हाला दाखवतो कोणत्या पद्धतीने केलेलं आहे काय नाही. नवीन डेकोरेशन केलेलं आहे यावर्षी. अशी आम्हा राहू दे आई जगदंबे. आई जगदंबे घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये. कणा कणात तू मना मनात तू जीवाशी वाट तू अंबे. हवा ऐकून भक्ताचा आई हाकेला धावू नये. ओढ साठली डोळ्यात मन भेटीला दूर हे तुला पाहू. त्या टायमाला माणूस जो पण नादायला लागल का बघ एकदम प्युअर पण नादायला लागतो की तुला साऱ्या गोष्टी माहित आहेत जी काय ती होय आहे का नाही माहिती तुला सांग. आपल्या नादाला ईश्वर भैया नादाला देवधर्म करावा लागणार म्हणजे करावंच लागणार. ईश्वर भैया करेल ती सोबत आपलं जी पण राहील त्या हाला पण करावंच लागणार आहे. जर तुला हरपला तर मला सांग. आता तुझ्याकडे फोन नाही. फादरला फोन लावतो यांना कॉन्टॅक्ट करा म्हणतो. ह्यांनी सांगतील की कुठं पिऊन पडले आहे. नाही ती बस ती फक्त आपल्या विनोदाचा भाग झाला. म्हणजे आमचं हे नियोजन आहे जर कोण हरपलं वगैरे तर तेव्हाचं नियोजन आहे. ती आता बघू पुढच्या पुढे काय होते काय नाही. आता महेश हरपणार नाही मला माहित आहे. ते तुझ्या महेश्वर आपल्याला आहे विश्वास. आपण आलेला आहो दर्शनासाठी. ओके बाय बाय. आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आपले सुंदर असे दर्शन झालेले आहे आणि आपला प्रवास पण एकदम सुखमय झालेला आहे. आता निघालो आहोत आम्ही आपल्या गावाकडे. दर्शन एकदम छानरित्या पद्धतीने झालेलं आहे. तर आता जाताना बघू काय तर खाऊ वगैरे वगैरे आता खूप लागलेले आहे. रात्रीचे वाजलेले आहे 11:30-12चा टायमिंग झालेला आहे आता. तर आता जाऊ आपल्या आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आपलं दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि आपण आता फार्म हाऊसवर निघत आहोत आपल्या सोने पोल्ट्री फार्मच्या दिशेने. तर पूर्णपणे एकदम व्यवस्थित आपला प्रवास झालेला आहे आता. आणि वाटेवरती जे काही भाविक भक्त चालत जात आहे आई तुळजाभवानीच्या मातेच्या चरणी एकच प्रार्थना की त्यांच्या पूर्ण इच्छा पूर्ण हो आणि त्यांचा सुख समृद्धी हो. ओके तर टाटा तर बाय बाय. आजच्यासाठी बस इतकं. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल. पुढल्या अडचणी तुम्हाला दाखवलं आपल्यासोबत काय येतात काय नाही. ओके तर बाय बाय. जे बोले हर हर महादेव.